नाही, आपण सगळ्यांनी पाहिलं की गेल्या 3-4 दिवसापासून अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि त्या पुतळ्यावरून काय वाद निर्माण झाले ते दोन समाजामध्ये प्रचंड मोठी तेढ निर्माण झाली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की हे तणावग्रस्त वातावरण होतं. त्याच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये खास करून आमच्या मराठा समाज बांधवांचं म्हणणं असं होतं की जर ती मोजणी झाली आणि ती जागा जर आमच्या देवस्थानची असेल, त्या देवस्थानची असेल, तर आम्ही तिथून सन्मानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण काढू आणि सन्मानानं त्यांना वेगळ्या ठिकाणी बसू. परंतु सातत्यानं याच्यामध्ये काय बाहेरच्या शक्ती की हा वाद कसा पेटत राहील, काही देवस्थानच्या वतीनं, काही मराठा समाज बांधवांच्या वतीनं काय प्रयत्न करत होते. परंतु आमचे बारकाईनं त्यामध्ये लक्ष होतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी मी काल गेलो होतो आणि गेल्यानंतर अगदी ते दोन्ही गाववाले म्हणजे देवस्थानं असतील, गावातला आमचे मराठा समाज बांधव असतील, यांची बिलकुल भूमिका होती की आम्ही आमचा मार्ग समन्वयानं काढू. जो बाहेरचा हस्तक्षेप जो होता त्यामुळे काही विघ्न निर्माण होत होती आणि तो हस्तक्षेप बाहेरचा आपण जेव्हा थांबवला किंवा त्याही लोकांना आम्ही विश्वासात घेतलं आणि सांगितलं की जर मोजणीमध्ये हा सगळा एरिया देवस्थानचा येतो आहे तर त्या भागातून पुतळा बाजूला नेण्याचा गावकऱ्यांचाच निर्णय होता. तो काल आम्ही मोजणी कंप्लीट केली, मोजणीचा निकाल आला आणि त्या ठिकाणाहून ते देवस्थानची जागा असल्याचं सिद्ध झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा सन्मानानं बसला पाहिजे. त्याही पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे, महाराजांचा विचाराचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून आम्ही त्या पुतळ्यासाठी शासनाची जागा देण्याचा निर्णय घेतला आणि गट 814मध्ये जो देवस्थान होता त्याच्या बाजूचा गट 815 आहे, त्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. आणि ती गावातले ग्रामस्थ होते, कलेक्टर महोदय असतील आणि अधिकारी असतील, यांनी जी जागा त्या ठिकाणी 815 गट नंबरमध्ये सिलेक्ट करतील त्या ठिकाणी आम्ही महाराजांचा पुतळा बसवणार आहोत. आणि बसवत असताना तो पुतळा सन्मानजनक असावा म्हणून DPDCच्या माध्यमातून 1 कोटी रुपये देण्याचाही निर्णय आम्ही घेतला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही दोन्ही समाजा बांधवांच्यामध्ये एकमत करून वाद मिटवला. भाऊ, विधान परिषदेची निवडणुकीची प्रक्रिया चालू होती आहे. सातारा जिल्ह्याला अजून एक आमदार मिळणार का? मला ही प्रक्रिया चालू होते तुमच्याकडून बातम्यातूनच कळते. ज्या दिवशी प्रक्रिया चालू होईल त्या दिवशी नक्की बोलू आपण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.